एक गंभीर मुद्दा मगाशी मांडायचा राहिला आणि तो तुम्ही सगळ्यांनी आता घ्या, रेकॉर्ड करा ते. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. खरं तर अशी घटना जी इतकी निर्दयी होती, अशी घटना घडल्यावर खरं तर पहिलं त्यांनी हेलिकॉप्टर पाठवून त्या कुटुंबाला बोलवून घ्यायला हवं होतं किंवा स्वतः तिथे जायला हवं होतं. पण त्या कुटुंबाला न बोलवता ते भेटतात कोणाला? धनंजय मुंडेला बोलवून घेतात आणि ज्या दिवशी त्यांची बैठक होते त्याच्या दुसऱ्या दिवशी वाल्मी कराड सरेंडर होतो. हे जर मुख्यमंत्री असले, हे जर गृहमंत्री असले तर काय होणार आहे महाराष्ट्राचं? काय होणार आहे? आणि त्याच्यात तुम्ही म्हणता की आज त्या कुटुंबासाठी काही विचार केला गेला पाहिजे, त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल याचा विचार केला गेला पाहिजे, त्यांच्या मुलांची शिक्षणं बाकी आहेत त्याचा विचार केला गेला पाहिजे. तो विचार न करता विचार कसला होतो की वाल्मी कराडला कसं वाचवायचं, त्याचं कुठे त्याला शरण येण्यासाठी कसं सगळी व्यवस्था करायची. 2 दिवस आधीपासून चाललं होतं की वाल्मी कराड सरेंडर होणार, येणार, तिथे त्याला अमुक वेळेस तो येऊन देणार, तिथे त्याचे कार्यकर्ते असतात, सगळे असतात. काय तमाशे चाललेत हे? काय तमाशे चाललेत? चौकशा ज्या केल्या जातात त्या इतक्या बेकार केल्या जात आहेत. मला असं वाटतं आता शुद्धीवर या आणि खरंच प्रत्येक प्रकरणाची जोपर्यंत चौकशी होणार नाही आणि प्रत्येक त्या कुटुंबाला सुद्धा जे उदरनिर्वाहाचं एक साधन देणं हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे, ते त्यांनी करावं एवढं ठणकावून त्यांना सांगायचं.